नमस्कार. कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस BCom भाग 1च्या विद्यार्थ्यांचं आजच्या विमाशास्त्र विषयाच्या लेक्चरमध्ये हार्दिक स्वागत. आपण संकीर्ण विमे या संदर्भामध्ये अग्निविमा आणि सागरी विमा सोडून विम्याचे जे इतर सर्वसाधारण विम्याचे जे प्रकार आहेत त्या प्रकारापैकी काही प्रकारांचा विचार आपण संकीर्ण विमे या प्रकरणामध्ये करणार आहोत. त्यामध्ये पहिला प्रकार आपण वैयक्तिक अपघात विमा या संदर्भात चर्चा केलेली आहे. त्यामध्ये वैयक्तिक अपघात विम्याचं स्वरूप काय आहे, त्याचे प्रकार कोणकोणते आहेत आणि त्यामध्ये कोणत्या प्रकारचं संरक्षण आपल्याला या विम्याच्या माध्यमातून मिळतं या संदर्भात चर्चा केल्यानंतर दुसरा जो संकीर्ण विम्याचा प्रकार आहे त्याला मोटर वाहन विमा किंवा वाहन विमा किंवा मोटर विमा अशा अर्थाने संबोधलं जातं. तर या मोटर विम्याच्या बाबतीमध्ये आपल्याला हा मोटर विमा नेमका काय आहे आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचं संरक्षण आपल्याला मिळतं आणि या मोटर वाहन विम्याचे कोणते प्रकार आहेत या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तर आपल्याला माहीत आहे की वाहन हा एक आता जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे. कोणत्या ना कोणत्या प्रकारचं वाहन हे प्रत्येक व्यक्तीला आवश्यक म्हणून लागतं. आता वाहन ही काय चैनीची गरज झालेली, चैनीची वस्तू राहिलेली नाही. दैनंदिन व्यवहारामध्ये एकूणच बदलतं स्वरूप आपण जर व्यवहारांचं बघितलं तर वाहनाशिवाय आपल्याला आपलं दैनंदिन कार्य करणं अवघड ठरतं. आणि अशा वेळेला वाढत्या वाहनांची संख्या, रस्त्यांची दुरावस्था आणि एकूणच वाहन चालवताना होत असणारा निष्काळजीपणा या वेगवेगळ्या बाबीमुळं वाहन अपघातांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतं. आणि त्यामुळं या वाहन अपघातामुळं होणारं जे आपलं नुकसान आहे ते नुकसान भरून मिळावं या दृष्टीनं व्यक्ती आपल्या वाहनाचा विमा घेत असतात. अर्थात या वाहनाच्या विम्यामध्ये रेल्वे आणि विमान हे जरी वाहनच असली तरी या दोन वाहनांचा संदर्भ सोडून आपल्याला इतर प्रकारची जी वाहनं आहेत त्या वाहनांचा विमा या मोटर विम्यामध्ये घेता येतो. साधारणपणे रस्ते वाहतुकीच्या संदर्भात तेलावर चालणारी जी वाहनं आहेत त्या वाहनांना होणाऱ्या अपघाताविरुद्ध या विम्यामध्ये संरक्षण मिळतं. अर्थात आता बदलत्या परिस्थितीनुसार आता तेलाच्या ऐवजी इलेक्ट्रिक अशा प्रकारची वाहनं आता बाजारात येत आहेत. अर्थात वाहन विमा कायद्यामध्ये योग्य त्या दुरुस्त्या होऊन त्याच्यामध्ये अशा वाहनांनासुद्धा त्या ठिकाणी विमा संरक्षण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु सध्याच्या विमा कायद्यामध्ये जी तरतूद आहे त्यानुसार तेलाच्या इंधनावर चालणारी जी वाहनं आहेत तर या वाहनांना विमा संरक्षण या मोटर विम्यामध्ये दिलं जातं. अर्थात त्याच्यामध्ये जरी रेल्वे आणि विमान हे जरी तेलावर चालणारी वाहनं असली तरी त्यांचा अपवाद या मोटर विम्यामध्ये आपल्याला केलेला दिसून येतो. त्यांच्यासाठी स्वतंत्र त्यांचा समावेश या वाहन विम्यामध्ये केला जात नाही. साधारणपणे वाहन विम्यामध्ये कोणत्या प्रकारच्या वाहनांच्या अपघातापासून होणाऱ्या धोक्यापासून संरक्षण आपल्याला मिळतं त्या संदर्भात वेगवेगळी वाहनांचे प्रकार त्याच्यामध्ये आहेत. तर ते वाहनांचे प्रकार कोणते आहेत की जे मोटर वाहन विम्याच्या कक्षामध्ये येतात. तर त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे खाजगी गाड्या, की ज्या गाड्या केवळ वैयक्तिक वापरासाठी, खाजगी वापरासाठी जी वाहनं वापरली जातात, सर्व प्रकारची वाहनं त्याच्यामध्ये येतील. तर अशा खाजगी वापरासाठी जी वाहनं वापरली जातात त्यांचा समावेश मोटर विम्याच्या कक्षामध्ये येतो. त्यानंतर व्यापारी वाहनं आहेत की ज्याच्यामध्ये विशेषतः व्यापारी कारणासाठी उपयोगाला असणारी जी वाहनं आहेत त्याच्यामध्ये ट्रक्स आहेत, ट्रेलर आहेत, ट्रॉलीज आहेत, प्रवासी गाड्या आहेत, टॅक्सी आहेत, ॲटो रिक्षा आहेत, त्याचबरोबर मॅटेडोर्स आहेत, म्हणजे माल वाहतूक आणि मानवी वाहतूक किंवा त्याला काय पॅसेंजर वाहतूक करणारी कोणतीही वाहनं व्यापारी तत्वावर जी आहेत त्यांचा समावेश या मोटर विम्याच्या कक्षेमध्ये येतो. त्यानंतर सर्व प्रकारच्या दुचाकी वाहनं
की जी तेलावर चालतात. अर्थात आता इलेक्ट्रिक वाहनं आलेली आहेत, त्यामुळं तो प्रश्न आहे. पण मोटर विम्यामध्ये त्याच्यामध्ये दुरुस्ती आवश्यकता होईल. तर त्याच्यामध्ये दुचाकी वाहनांचा समावेश आहे. सर्व प्रकारची दुचाकी वाहनं, मग त्याच्यामध्ये मोपेड असेल, त्यानंतर गिअर नॉन गिअर गाड्या असतील, या सर्वांचा समावेश या दुचाकी वाहनामध्ये येतो. त्यांना होणाऱ्या अपघातापासून आणि त्यापासून होणारं नुकसानीपासून संरक्षण या मोटर विम्याच्या याच्यामध्ये येतं. त्यानंतर काही व्यावसायिक वाहनं असतात की जी मोठ्या प्रमाणात व्यावसायिक कारणासाठी वापरल्या जातो. उदाहरणार्थ शोरूममध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या गाड्या, त्यानंतर दुरुस्तीसाठी आलेल्या गाड्या, कारखान्यात मालाची ने आण करणाऱ्या गाड्या, या प्रकारच्या ज्या गाड्या आहेत ज्या व्यावसायिक कारणासाठी वापरतात, तर त्या गाड्यांचासुद्धा आपल्याला मोटर वाहन विम्यामध्ये विमा घेता येतो. आणि चौथा जो प्रकार आहे, पाचवा प्रकार, तर अवजड वाहनं आहेत की विशेषतः जी मोठ्या प्रमाणात अवजड अशी वाहनं आहेत, 10 चाकी, 20 चाकी, 25 चाकी, जे ट्रेलर्स आहेत, अवजड ट्रोलर्स आहेत, तर असे जे क्रेन्स आहेत, बुलडोजर आहेत, रोड रोलर आहेत, अशा प्रकारची जी अवजड वाहनं आहेत, अशा वाहनास म्हणून सुद्धा धोका होण्याची, इतरांना धोका होण्याची शक्यता असते, त्या वाहनांना धोका होण्याची शक्यता असते. तर अशा या अवजड वाहनांचा समावेशसुद्धा मोटर वाहन विम्याच्या कक्षेमध्ये आपल्याला केलेला दिसून येतो. एकंदर या मोटर वाहन विम्यामध्ये कोणत्या प्रकारची वाहनांचा समावेश होतो याचा विचार केल्यानंतर या मोटर वाहन विमा कायदा जो 1939चा आहे, त्यामध्ये मोटर मालकांना आपल्या वाहनाच्या तृतीय पक्ष जबाबदारीचा विमा काढणं हे कंपल्सरी आहे. त्याच्याशिवाय कुठलीही गाडी रस्त्यावर येता कामा नये अशी कायद्यामध्ये तरतूद आहे. आणि त्यामुळं अशा ज्या मोटर वाहन विमा कायदा 1939 प्रमाणे ह्या ज्या सगळी वाहनं आहेत, या वाहनांना तृतीय पक्ष जबाबदारीचा विमा हा कंपल्सरी आहे, सक्तीचा आहे. त्याच्याशिवाय कुठलंही वाहन रस्त्यावर आणणं हे बेकायदेशीर आहे. आणि त्यामुळं अशा सर्व वाहनांचा विमा या मोटर वाहन विम्यामध्ये महत्त्वाचा आपल्याला काढावा लागलेला दिसून येतो. आता या विम्यामध्ये कोणत्या प्रकारचं संरक्षण या मोटर वाहन विम्यामध्ये मिळतं, तर त्याच्यामध्ये मोटर वाहन विम्यामध्ये साधारणतः 3 प्रकारचं संरक्षण आपल्याला मिळतं. एक म्हणजे वाहनास धोका. जे विमित वाहन आहे, ज्याचा विमा आपण काढलेला आहे, असं वाहन वेगवेगळ्या धोक्यामुळं रस्त्यावरच्या त्याचं नुकसान होण्याची शक्यता असते. अपघात आहे, आग आहे, बाह्यस्फोट आहे, इंजिन नादुरुस्ती होणं आहे, चोरी घरफोडी आहे, वीज आहे, त्याशिवाय दंगा लुटालूट, त्यानंतर द्वेषमूलक भावनेतनं एकमेकातल्या परस्पर वैराचा किंवा एकमेकाच्या परस्पर भांडणांचा भावनेतून त्या ठिकाणी वाहनांची मोडतोड आहे. अशा अनेक कारणामुळे या वाहनांचं नुकसान होण्याची शक्यता असते. तर अशा वाहनातील त्या ठिकाणी होणारं नुकसान हे या विम्यामध्ये संरक्षण त्याला मिळतं. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे यंत्रातील बिघाड, चालकाचा निष्काळजीपणा, बेजबाबदार वृत्ती आणि वाहकाचा व्यसनाधीनता किंवा त्रयस्थ व्यक्तीची चूक किंवा वेंधळेपणा इत्यादी कारणामुळं अपघात होऊन त्या ठिकाणी नुकसान वाहनाचं होऊ शकतं. अर्थात असं नुकसान झालं तर त्या वाहनाला या विम्यामध्ये संरक्षण मिळतं. म्हणजे विमित वाहनाला कुठल्याही प्रकारच्या माध्यमातून त्या वाहनाचं नुकसान झालं तर ते नुकसान त्या ठिकाणी या मोटर विम्यामध्ये आपल्याला भरून मिळतं. त्यानंतर दुसरा संरक्षण मिळतं ते म्हणजे त्रयस्थ व्यक्तीस विमा धोका, की विमित वाहनामुळं रस्त्यावर असं वाहन असताना किंवा रस्त्यावर वाहन प्रवास करत असताना अशा वाहनामुळं तृतीय व्यक्तीला, त्रयस्थ व्यक्तीला शारीरिक दुखापत होण्याचा शक्यता असतो किंवा अशा वाहनानं ठोकरल्यामुळं किंवा वाहनाचा धक्का बसल्यामुळं शारीरिक व्यक्तीला दुखापत होण्याची शक्यता असते. कदाचित त्याच्यामध्ये त्याचं मृत्यूसुद्धा होण्याची शक्यता असते. काही वेळेला विकलांगता येण्याची शक्यता असते. तर अशा सर्व धोक्याविरुद्ध या त्रयस्थ व्यक्तीला जे नुकसान होणार आहे त्या नुकसानीला संरक्षण या मोटर विम्यामध्ये मिळतं. विशेषतः वाहन मालकानं केलेल्या अपघातामुळं रस्त्यावरील त्रयस्थ व्यक्तीचे दुखापतीमुळं नुकसान झाल्यास त्यास वाहन मालक जबाबदार राहतो आणि अशा वेळेला
वाहन मालक ही नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी मोटर वाहन विमा काढून विमा कंपनीवर त्या ठिकाणी तो ढकलत असतो किंवा जबाबदारी टाकत असतो. तर या त्रयस्थ व्यक्तीला होणाऱ्या आपल्या वाहनामुळं त्रयस्थ व्यक्तीला होणाऱ्या इजा किंवा धोका, त्याच्यामुळं होणारं नुकसान तुम्हाला मोटर विम्यामध्ये संरक्षित केलं जातं. आणि तिसरं आहे ते म्हणजे मालमत्तेस धोका, की आपल्या वाहनामुळं किंवा विमित वाहनामुळं त्रयस्थ व्यक्तीला किंवा त्याच्या मालमत्तेला धोका होण्याची शक्यता असते. विशेषतः अशा वाहनाच्या अपघातामध्ये दुसऱ्याच्या वाहनाला आपल्या वाहनामुळं अपघात झाल्यामुळं त्या वाहनाचं होणारं नुकसान हे या मालमत्तेस धोका याच्यामध्ये येतं. आणि त्यामुळं आपल्या वाहनावरच्या नियंत्रणामुळं किंवा कुठल्याही कारणामुळं जर त्रयस्थ व्यक्तीच्या मालमत्तेचं नुकसान झालं तर असं नुकसान हे भरून देण्याची जबाबदारी वाहन मालकाची असते. आणि मग वाहन मालक ही आपली जबाबदारी मोटर वाहन विमा घेऊन त्या ठिकाणी विमा कंपनीकडं जबाबदारी ट्रान्सफर करत असतो. तर यामध्ये प्रामुख्यानं रस्त्यावर वाहन चालत असताना आपल्या वाहनानं दुसऱ्या वाहनास ठोकरणं किंवा वाहनाचं दर्शनी भागाचं नुकसान होणं किंवा आपलं वाहन दुसऱ्याच्या मालमत्तेच्यामध्ये शिरून तिथं त्या मालमत्तेचं नुकसान करणं, असे प्रकार त्या ठिकाणी होत असतात. तर त्यालाही विमा संरक्षण या मोटर वाहन विम्यामध्ये मिळतं. तर या 3 प्रकारचं संरक्षण हे मोटर वाहन विम्यामध्ये आपल्याला विमित मालमत्तेला मिळत असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे ज्या मोटारीचा विमा काढला त्या मोटारीला किंवा त्या वाहनाला सर्व प्रकारच्या धोक्यापासून असणारं संरक्षण यामध्ये मिळतं. त्यानंतर त्रयस्थ व्यक्तीला त्या ठिकाणी आपल्या वाहनामुळे जर तृतीय पक्षाला जर धोका निर्माण झाला तर त्यांना संरक्षण मिळतं. आणि त्याचबरोबर आपल्या वाहनामुळं तृतीय व्यक्तीच्या बरोबरच त्या तृतीय व्यक्तीच्या किंवा त्रयस्थ व्यक्तीच्या मालमत्तेला धोका झाला तर तोही धोका किंवा त्यामुळे होणारं नुकसानसुद्धा या मोटर वाहन विम्यामध्ये संरक्षित केलं जातं. आता या मोटर वाहन विम्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचं संरक्षण मिळतं याचा विचार केल्यानंतर या मोटर वाहन विम्यामध्ये मोटर वाहन विम्याचे प्रकार कोणते आहेत किंवा मोटर विम्याचे प्रकार कुठले आहेत ते प्रकार आपल्याला विचारात घ्यायला लागतील. साधारणपणे 3 प्रकार आपल्याला मोटर वाहन विम्याचे सांगता येतात. एक आहे तो म्हणजे व्यापक विमा, ज्याला आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी असं म्हणतो, की ज्या विमापत्रामध्ये वाहनामुळं उद्भवणाऱ्या सर्व प्रकारच्या धोक्यांना संरक्षण ज्या विमापत्रामध्ये मिळतं. उदाहरणार्थ आपण जे मगाशी बघितलेलं आहे की विमा संरक्षण मोटर वाहन विम्यामध्ये जे 3 प्रकारच्या धोक्यांना विमा संरक्षण मिळतं त्या सर्व प्रकारच्या धोक्यांना विमा संरक्षण या व्यापक विम्याच्या पॉलिसीच्या माध्यमातून आपल्याला मिळत असलेलं दिसून येतं. म्हणजे वाहन विम्यामुळे उद्भवणाऱ्या सर्व प्रकारच्या धोक्यापासून संरक्षण त्या ठिकाणी या व्यापक विम्यामध्ये आपल्याला मिळत असलेलं दिसून येतं. अर्थात असं संरक्षण या व्यापक विम्यामध्ये मिळत असताना आपल्याकडं या व्यापक विम्याच्या बाबतीत जे संरक्षण मिळणार आहे ते संरक्षण देत असताना साधारणपणे आपल्याला माहीत आहे की विम्यामध्ये 3 प्रकारचं संरक्षण आपल्याला मोटर विम्यामध्ये मिळतं. तर या तिन्ही प्रकारामध्ये जो पहिला भाग आहे तो म्हणजे आपल्या वाहनाला वेगवेगळ्या कारणामुळं अपघात होऊ शकतो आणि अशा अपघातामुळं होणारं नुकसान हे आपल्याला या व्यापक विम्याच्या माध्यमातून मिळू शकतं. आणि त्याच्यामध्ये आपल्या वाहनाच्या बाबतीमध्ये विशेषतः रस्त्यावर होणारे अपघात असतील, आग असेल, स्फोट असेल, स्वतःहून वाहन जळणं असेल, यंत्र आकाशातील वीज असेल, घरफोडी असेल, याच्यापासून होणारं नुकसान त्या ठिकाणी मिळू शकतं. किंवा वाहन रेल्वेतून, फेरीबोटीतून किंवा अंतर्गत जलवाहतुकीद्वारे लिफ्टमधून किंवा एलिव्हेटरमधून येत असताना त्याला नुकसान होण्याची शक्यता असते. असं नुकसानसुद्धा त्याच्यामध्ये भरून मिळत असतं. त्याचबरोबर वाहनाला विमानात किंवा सागरी वाहतुकीत झालेलं नुकसानसुद्धा मात्र या मोटर विम्यामध्ये भरून दिलं जात नाही. म्हणजे विमान वाहतूक त्यातनं वगळलेली आहे या मोटर वाहन विम्यामध्ये आणि सागरी वाहतूकसुद्धा स्वतंत्रपणे सागरी विम्यामध्ये त्याचा समावेश असल्यामुळं अशा वाहनाचं सागराच्या माध्यमातून वाहतूक करत असताना किंवा विमानाच्या माध्यमातून वाहतूक करत असताना जर त्याला धोके झाले तर ते धोके विमान वाहतुकीचे धोके यातनं वगळलेलेच आहेत. सागरी वाहतुकीतले असणारे धोके अग्निविमा किंवा सागरी वाहतुकीमध्ये त्याचा समावेश होतो. त्यामुळं मोटर विम्यामध्ये त्याचा समावेश केलेला नाही. त्याचबरोबर अपघाताबरोबर वाहनाच्या
उपसाधनांना झालेली हानीसुद्धा त्या ठिकाणी मिळू शकते. म्हणजे वाहनाला आणि वाहनातल्या व्यक्तींना सुद्धा होणारी हानी या व्यापक विम्यामध्ये भरून मिळते. त्याचबरोबर या व्यापक विम्यामध्ये त्रयस्थ व्यक्तीला होणारे सगळे धोके, की आपल्या वाहनामुळं तिसऱ्या व्यक्तीला जर हानी झाली, मग त्याच्यामध्ये त्याला अपघात झाला, त्याच्या दुखापत झाली किंवा त्याला मृत्यू आला किंवा त्याला अपंगत्व प्राप्त झालं, तर या सर्व प्रकारच्या धोक्यापासून या व्यापक विम्यामध्ये या त्रयस्थ व्यक्तीला सगळं संरक्षण दिलं जातं. त्याचबरोबर त्रयस्थ व्यक्तीच्या मालमत्तेला सुद्धा व्यापक विम्यामध्ये आपल्याला होणारं नुकसान त्या ठिकाणी भरून दिलं जातं. त्याचबरोबर त्रयस्थ व्यक्तीच्या वाहनाची झालेली मोडतोड, घराची दुकानाची हानी, मालाची हानी, त्रयस्थ व्यक्तीच्या सोबत असलेल्या साहित्याची हानी, कुठल्याही प्रकारचं त्रयस्थ व्यक्तीचं होणारं नुकसान असेल, म्हणजे त्याचं स्वतःचं जर झालेलं वैयक्तिक त्याला हानी झालेली तर मिळेलच, त्याचबरोबर त्याच्या मालमत्तेची होणारी हानीसुद्धा या व्यापक विम्यामध्ये मिळू शकते. अर्थात व्यापक विम्यामध्ये विम्याचे जे गाडीमध्ये असणारे जे पॅसेंजर्स असतील, विशेषतः जर प्रवासी वाहन असेल तर त्या प्रवासी वाहनामध्ये असणाऱ्या वाहन क्षमतेनुसार त्यातल्या प्रवाशांनासुद्धा तुम्हाला विमा संरक्षण मिळू शकतं. त्याचबरोबर गाडी चालवणारा जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरलासुद्धा या व्यापक विम्यामध्ये समावेश त्याचा आहे आणि त्यालाही त्या ठिकाणी अशा वाहनाच्या अपघातामध्ये दुखापत झाल्यास, मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्यालाही त्याच्यामध्ये नुकसान मिळू शकतं. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवताना होणाऱ्या अपघात आणि हानीविरुद्ध तर संरक्षण आहेच, पण खाजगी ठिकाणी सुद्धा असे जर अपघात घडले तर त्या अपघातामध्ये सुद्धा विमा संरक्षण तुम्हाला या व्यापक विम्यामध्ये मिळतं. अर्थात असं असलं तरी या व्यापक विम्यामध्ये काही धोके हे वगळलेले आहेत, की या वगळलेल्या धोक्यामुळे जर तुमच्या वाहनाला नुकसान झालं, त्रयस्थ व्यक्तीला नुकसान झालं, तर असं नुकसान मात्र या व्यापक विम्यामध्ये भरून मिळत नाही. तर असं कुठले प्रकार आहेत किंवा कुठले धोके आहेत की जे या व्यापक विम्यातून वगळलेले आहेत? तर त्याच्यामध्ये पहिला धोका आहे तो म्हणजे करारात निर्देशित केलेल्या भौगोलिक प्रदेशात बाहेर अपघात होणं. उदाहरणार्थ, तुमच्या वाहनाला ज्या भौगोलिक प्रदेशात वाहन वापरण्याची तुम्हाला परवानगी आहे त्या भौगोलिक प्रदेशातच जर तुमच्या वाहनाला अपघात झाला, त्यामुळे नुकसान झालं, तर ते भरून मिळेल. पण तुम्हाला ज्या प्रदेशात असं वाहन वापरायची परवानगीच नाही, अशा ठिकाणी जर तुमचा वाहनाचा अपघात झाला तर तुम्हाला त्या वाहनाचं होणारं नुकसान भरून मिळणार नाही. उदाहरणार्थ, समजा भारतात तुम्ही वाहन खरेदी केले, तुम्हाला भारतात वाहन चालवायला परवानगी आहे, वापरायला परवानगी आहे, पण हे वाहन घेऊन तुम्ही जर विदेशात गेला आणि तिथं जर तुमच्या वाहनाचा ॲक्सिडेंट झाला तर तुम्हाला त्या ठिकाणी या धोक्यातनं वगळलं जाईल, तुम्हाला तिथं विमा संरक्षण मिळणार नाही. दुसरा आहे वाहन वापर मर्यादा कलमानुसार निर्देशित व्यक्ती सोडून जर इतरांनी कुणी वाहन चालवलं आणि अपघात झाला तर असं नुकसान तुम्हाला भरून मिळणार नाही. म्हणजे वाहनाच्या पॉलिसीमध्ये जर असं वाहन वापर मर्यादा कलम असेल आणि त्या कलमात हे वाहन कुणी चालवावं त्या संदर्भात तरतूद असेल, तर अशा व्यक्ती सोडून जर कुणी वाहन चालवलं असेल तर त्या वाहनामुळे अपघात झाला असेल तर ते विमा संरक्षण तुम्हाला मिळणार नाही. तिसरा आहे म्हणजे असा विमा करार करत असताना समजा त्या करारामध्ये ड्रायव्हरचं नाव समाविष्ट केलं असेल की हाच व्यक्ती या गाडीचं ड्रायव्हिंग करणारा आहे, तर त्याच्याशिवाय दुसऱ्याने कुणी वाहन चालवलं आणि अपघात झाला तर त्या ठिकाणी तुम्हाला विमा संरक्षण मिळणार नाही. त्याचनंतर अणुशक्ती साधनामुळे झालेलं नुकसान असेल तर ते विम्यामध्ये भरून दिलं जात नाही. त्यानंतर भूकंप, पूर, चक्रीवादळ यापासून झालेलं नुकसान तुम्हाला या विम्यामध्ये भरून मिळत नाही. त्याचबरोबर वाहन चालकानं मादक पदार्थांचं सेवन करून विशेषतः दारू पिऊन, अफू, गांजा यासारख्या मादक पदार्थांचं सेवन करून जर त्यानं वाहन चालवलं असेल तर त्याला त्याच्यातलं कुठलंही विमा संरक्षण मिळणार नाही. आणि त्याचबरोबर दंगा, धोपा, युद्ध, संप या कारणामुळे झालेलं जर वाहनाचं नुकसान झालं तर ते नुकसानसुद्धा या व्यापक विम्यामध्ये भरून दिलं जात नाही. त्यानंतर दुसरा विमा प्रकार आहे त्याला तृतीय पक्ष विमा असं म्हटलेलं आहे. अर्थात तृतीय पक्ष विमा हा वाहन विमा कायद्यानुसार सर्व प्रकारच्या वाहनांना सक्तीचा आहे. म्हणजे जे ज्या वाहनं या मोटर विम्याच्या कक्षामध्ये येतात त्यातल्या प्रत्येक वाहनाला मोटर वाहन विमा कायदा 1939 नुसार प्रत्येक वाहनानं हा तृतीय पक्ष विमा वाहनाचा काढलाच पाहिजे अशी कायदेशीर तरतूद त्या विम्यामध्ये आहे. आणि याच्यामध्ये नावच तृतीय पक्ष विमा आहे. त्यामुळं विमित वाहनाचा जर तृतीय पक्षाला धोका झाला, तृतीय पक्षाच्या मालमत्तेला धोका झाला
तरच याच्यामध्ये विमा संरक्षण मिळेल. वाहन चालकाला जर धोका झाला किंवा वाहन चालकाच्या वाहनाला धोका झाला, विमित वाहनाला धोका झाला, तर त्यामध्ये होणारं नुकसान तुम्हाला या विम्यामध्ये भरून मिळत नाही. साधारणपणे या तृतीय पक्ष विम्यामध्ये 2 प्रकारच्या धोक्यांना विमा संरक्षण मिळतं. एक म्हणजे वाहनाच्या अपघातामुळं तृतीय पक्ष व्यक्तीस होणारा धोका, की ज्या वाहनाचा विमा काढलेला आहे अशा वाहनांना जर तृतीय पक्ष व्यक्तीला जर असं वाहन ठोकरलं किंवा वाहनानं धक्का दिला किंवा त्या वाहनाचा अपघात घडला आणि त्या अपघातामध्ये तृतीय पक्ष व्यक्तीला दुखापत झाली किंवा त्याचा मृत्यू झाला किंवा त्याला अपंगत्व आलं, तर अशा या तृतीय पक्ष व्यक्तीला होणाऱ्या धोक्याची संपूर्ण जबाबदारी या तृतीय पक्ष विम्यामध्ये घेतली जाते. अर्थात अशी व्यक्तीला जर दुखापत झाली, अपघात झाला, त्याला नुकसान झालं तर ते नुकसान मिळू शकतं. दुर्दैवानं त्याचा जर अशा अपघातामध्ये मृत्यू झाला तर सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये नुकसान मिळू शकतं. अर्थात अशी नुकसान भरपाई देत असताना अपघातामध्ये किती नुकसान भरपाई द्यायची हे त्या विमा कायद्यात ठरवलेल्या मर्यादेमध्ये ती नुकसान भरपाई त्या ठिकाणी मिळू शकते. अर्थात व्यक्तीला होणारी हानी ही पैशामध्ये मोजता येत नाही आणि त्यामुळं या व्यक्तीला होणारा जो हानी आहे त्या हानीमध्ये नुकसान भरपाई हा शब्द वापरता येणं शक्य असत नाही, पण त्याची होणारी नुकसानीची भरपाई त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या तृतीय पक्ष विम्याच्या माध्यमातून केला जातो. दुसरी याच्यामध्ये जो नुकसान भरपाई किंवा संरक्षण मिळतं तृतीय पक्ष विम्यामध्ये ते म्हणजे त्रयस्थ व्यक्तीच्या मालमत्तेला जर धोका झाला विमित मालमत्तेमुळं, वाहनामुळं, तर अशा त्रयस्थ व्यक्तीच्या मालमत्तेला होणारं नुकसानसुद्धा या तृतीय पक्ष जबाबदारीच्या विम्यामध्ये भरून दिलं जातं. विशेषतः उदाहरणार्थ वाहन चालवत असताना आपल्या वाहनाच्या अपघातामुळे दुसऱ्या व्यक्तीच्या मालमत्तेचं नुकसान होणं, अशा नुकसानीमध्ये संरक्षण होतं. उदाहरणार्थ वाहन चालवत असताना वाहनाचं कंट्रोल निसटल्यामुळं वाहन एखाद्याच्या घरात शिरणं, एखाद्या गाडीवर जाऊन आदळणं किंवा एखाद्या व्यक्तीच्या त्या ठिकाणी अन्य वाहनाचं किंवा नुकसान होणं, तर असं नुकसान हे त्रयस्थ व्यक्तीच्या मालमत्तेला, मग कुठल्याही प्रकारच्या मालमत्तेला, त्याचा विमित मालमत्तेच्या वाहनाच्या मुळे जो धोका निर्माण झाला तर अशा धोक्यामुळे होणारं नुकसान भरून द्यायची संपूर्ण जबाबदारी ही या तृतीय पक्ष विम्याच्यानुसार विमा कंपनीची आपल्याला असलेली दिसून येते. आता याच्यामध्ये एक संकल्पना आहे तृतीय पक्ष विमा आणि सार्वजनिक जबाबदारीचा विमा. अर्थात ह्या दोन्ही विमे हे स्वतंत्र आहेत, वेगवेगळे आहेत, दोन्ही संकल्पना वेगळ्या आहेत. तृतीय पक्ष जबाबदारीचा विमा हा संकुचित संकल्पना आहे की विमित मालमत्तेनं वाहनानं जर एखाद्या त्रयस्थ व्यक्तीला त्या ठिकाणी जर धोका निर्माण झाला तरच त्या ठिकाणी त्याला भरपाई मिळू शकते. पण सार्वजनिक जबाबदारीच्या बाबतीमध्ये मात्र ही स्वतंत्र विम्याची शाखा आहे. सार्वजनिक जबाबदारीचा विमा, त्रयस्थ अपघात विमा हा मोटर विम्यामध्ये येतो, पण सार्वजनिक जबाबदारीचा विमा हा स्वतंत्र विम्याचा प्रकार आहे आणि त्याच्या स्वरूप जे आहे ते या तृतीय पक्ष विम्यापेक्षा व्यापक आहे. आणि त्यामुळं सार्वजनिक विम्यामध्ये व्यावसायिक क्षेत्रातील बहुविध प्रकारच्या धोक्याविरुद्ध संरक्षण हे आम जनतेला मिळतं. पण तृतीय पक्ष विम्यामध्ये मात्र प्रत्यक्ष त्यात थर्ड पार्टीला जर झालेलं नुकसान असेल तर अशा नुकसानीमुळं होणारं भरपाई त्या ठिकाणी तृतीय पक्ष विम्यामध्ये होते. उदाहरणार्थ आपण जर घेतलं तर सार्वजनिक जबाबदारीच्या विम्यामध्ये त्या ठिकाणी एखाद्या डॉक्टरच्या उपचारामुळे होणारं नुकसान, वस्तू विक्रीतून होणारं नुकसान किंवा उत्पादकाच्या वस्तू निर्मितीमुळे जनतेच्या आरोग्यास होणारं नुकसान, कंत्राटदारानं बांधलेला पूल पडल्यामुळं होणारं नुकसान, तर या सर्व दृष्टीनं सार्वजनिक धोका त्यामध्ये घेतला येतो. पण तृतीय पक्ष विम्यामध्ये मात्र वाहनानं तृतीय पक्षाला जर ठोकरलं आणि त्याच्यामुळे नुकसान झालं तरच त्याच्या व्यक्तीला किंवा मालमत्तेला त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळते. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे वाहन विम्यामधला त्याला कायदेशीर जबाबदारी विमा असं म्हणतात, की वाहन विमा हा कायदेशीर जबाबदारीपुरता त्या ठिकाणी मर्यादित असतो. उदाहरणार्थ सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवताना जी कायद्यानुसार विशिष्ट जबाबदारी वाहन चालकाला पार पाडावी लागते, तर ते वाहन चालकानं जबाबदारी पार पाडल्यामुळं त्याच्यामध्ये जर अपघात झाला तर त्या अपघाताची संपूर्ण जबाबदारी या विम्यापत्रामध्ये मालकावर येते आणि मालक ही जबाबदारी काय करते, विमा कंपनीकडं ढकलत असते.
की यामध्ये विशेषतः एखाद्या अपघातामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा त्या अपंगत्व आलं तर या अपघाताच्या कायद्यानुसार अपघातग्रस्त व्यक्तीच्या वारसाला नुकसान भरपाई द्यावी लागते, कोर्टात दावा लावला जातो आणि अशा वेळेला कोर्टाच्या दाव्यातून जो काही निकाल लागेल, जी जबाबदारी निर्माण होईल, ती जबाबदारी पार पाडण्याची जबाबदारी विमा कंपनीवर येते आणि त्यानुसार विमा कंपनी कोर्टाच्या निर्णयानुसार अशा पीडित व्यक्तीला होणारं नुकसान हे त्या ठिकाणी भरून दिल्यास येतं. तर याच्यामध्ये हा प्रचलित विमा प्रकार नाही आणि या विम्याचा हप्ता पहिल्या 2 विम्यापेक्षा फार कमी असतो. विशेषतः एस-टी महामंडळ, वाहतूक संस्था अशा ज्या सार्वजनिक वाहतूक संस्था आहेत त्या अशा प्रकारचा विमा काढतात की अशा वाहनांच्या अपघातामध्ये जर एखाद्या वाहनाच्या प्रवाशाचा मृत्यू झाला तर अशा वेळेला मग वाहन अपघात न्यायालय जे आहे त्या न्यायालयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी खटला चालतो आणि त्याच्यामध्ये न्यायालय जी जबाबदारी निर्माण करेल त्यानुसार कायद्याच्या माध्यमातून तेवढी जबाबदारी पार पाडायची जबाबदारी ही विमा कंपनीची असते. त्याला कायदेशीर जबाबदारीचा विमा असं म्हटलेलं आहे. तर या पद्धतीनं या 3 प्रकारचे विमा त्या ठिकाणी येतो. अर्थात मोटार मालकाचा वैयक्तिक अपघात विमा याच्यामध्ये समाविष्ट नसतो, पण मोटार मालकाला जादा विमा हप्ता भरून आपण मोटार मालकाचा विमा घेऊ शकतो. वाहन चालकाचा विमा त्याच्यामध्ये असतो, अर्थात त्याच्यासाठी विमा हप्ता स्वतंत्र द्यावा लागतो आणि यामध्ये वैयक्तिक अपघात आणि मोटार विमा हा पूर्णपणे वेगळा आहे. वैयक्तिक अपघातामध्ये तुम्ही वैयक्तिकरित्या पॉलिसी घेऊ शकता. वाहनामध्ये वाहनाची पॉलिसी घेतली जाते आणि वाहनामध्ये समाविष्ट असणारे, वाहनाशी संबंधित असणारे, मग ते वाहन चालक असेल, वाहनातल्या प्रवासी असतील किंवा तृतीय पक्ष असेल किंवा तृतीय पक्षाची मालमत्ता असेल, या सर्वांना होणारा धोका तुम्हाला या मोटर वाहन विम्याच्या मध्ये भरून मिळतो आणि ती संपूर्ण जबाबदारी विमा कंपनी घेत असते. तर या ठिकाणी आपण थांबूया. सर्वांनी घरी राहा, सुरक्षित राहा. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे तुमचे फॉर्म भरायचे चालू आहेत. परीक्षांच्या तारखा विद्यापीठानं डिक्लेअर केलेल्या आहेत. साधारणपणे ऑगस्टच्या महिन्यामध्ये या परीक्षा आहेत. तुम्हाला महाविद्यालयाकडून ते वेळापत्रक मिळेल, तारखा येतीलच. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले नाहीत अजून, त्यांनी फॉर्म भरायचे आहेत. फॉर्मची मुदत कालपर्यंत होती, आणखी 2-3 दिवस मुदत वाढवून दिलेली दिसते. पण त्यामधल्या काळामध्ये ज्या मुलांनी फॉर्म भरले नसतील, आपल्या मित्रांनी भरले नसतील, तर त्यांच्यापर्यंत ही सूचना द्या आणि त्वरित कॉलेजशी संपर्क साधून तुमचे दुसऱ्या सेमिस्टरचे फॉर्म असतील, पहिली सेमिस्टरला जर विषय राहिला असतील तर त्याचे फॉर्म असतील तर ते फॉर्म त्या ठिकाणी भरायची व्यवस्था आपण करायची आहे. सर्वांना सांगा आणि वेळेत विना लेट फी तुमचे फॉर्म त्वरित भरून घ्या, अन्यथा परत लेट फी, सुपर लेट फी असे प्रकार करावे लागतील. तर ही माहिती सर्वांच्यापर्यंत पोचवा. तुमच्या सेकंड सेमिस्टरच्या तारखा आलेल्या आहेत, फर्स्ट सेमिस्टरच्या तारखा आलेल्या आहेत, त्यानुसार आपण अभ्यासाला सुरुवात करा. मल्टिपल चॉईस क्वेश्चनप्रमाणेच तुमची प्रश्नपत्रिका असणार आहे. 25 प्रश्न, 50 गुण, जसं पहिल्या सेमिस्टरला झालेलं होतं त्याच पद्धतीनं परीक्षा घेतली जाणार आहे. तर त्या दृष्टीनं सर्वांनी तयारी करा. फॉर्मची माहिती सर्व विद्यार्थ्यांना द्या. जर कोण राहिला असेल तुमच्या संबंधित त्याला त्वरित फॉर्म भरायला लावा. या ठिकाणी आपण थांबूया. सर्वांनी घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.